करते मम्मा? अरे बाळा, मी गुढी उभारते. हे पट्टे हे पट्टे कशाला लावले? हे फूल कशाला लावले? ही साडी कशाला लावली आहे? हे मंत्र कशाला लावलंय? आणि हे काय? हे तर माझं फेवरेट, मला हे खायला पाहिजे. अरे हो बाळा, किती ते प्रश्न. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला देणार आहे, पण त्या अगोदर तुला हॅपी न्यू इयर. पण मम्मा, हॅपी न्यू इयर तर कधीच संपले. अरे हो बाळा, हॅपी न्यू इयर झाला, पण तो इंग्रजी महिन्यांचा होता. इंग्रजी महिना जानेवारी पासून सुरुवात होते तर डिसेंबर मध्ये त्याचा शेवट होतो. मराठी महिन्यामध्ये चैत्र महिन्यापासून सुरुवात होते तर फाल्गुन महिना हा शेवटचा महिना असतो. आता बघ बरं, आपण फाल्गुन महिन्यामध्ये होळी पेटवली होती की नाही? पेटवली होती ना? रंगपंचमी खेळली होती की नाही? खेळली होती. मग तसंच आता मराठी महिना हा चैत्र महिन्यापासून सुरुवात होतो. मग नवीन वर्षाची सुरुवात आपण गुढी उभारून करत असतो. आणि ती का उभारायची त्याची प्रत्येक, आता हे जे तू विचारले की नाही मला प्रश्न, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुला देणार आहे. आणि नवीन वर्षाच्या सुद्धा तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बघ ना बाळा, आपल्या सणांची पण किती गंमत आहे. आपले सण आपल्याला किती काही काही शिकवून जातात. ते कसं काय मम्मा? बघ ना, आता फाल्गुन महिन्यात होळी गेली, त्यामध्ये आपण आपल्या विचारांचा, अविचारांचा, दुसऱ्यांबद्दलचा राग आपण आपल्या होळीच्या त्या अग्नीमध्ये जाळून भस्म केला. त्याचबरोबर रंगपंचमी खेळून आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा रंग भरायचा. आणि त्यानंतर नवीन वर्षामध्ये गुढी उभारून आनंदाने आणि जोमाने सुरुवात करायची. किती छान मेसेज आपले सण आपल्याला देत असतात, हो की नाही सागंग? पण मम्मा, ही गुड्डी का उभारतात? मला वाटलंच तुझा अजून प्रश्न कसा आला नाही ते. तर बाळा, आज मी तुझ्यासोबत सर्व लोकांना सुद्धा सांगते की आज आपण गुढी उभारतो तर त्याच्या मागच्या पौराणिक कथा काय आहे, त्यासोबतच गुढी उभारताना त्याच्या मागे काय कारण आहे, आज मी सर्वांसोबत शेअर करणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही सर्वांनी आपल्या या मिथ्स ऑफ युनिवर्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे तुम्हाला अपडेट मिळतील. चला तर मग आपण बघूया जाणून घेऊया की गुढीपाडवा नेमका का सेलिब्रेट करता, का साजरा करता, त्याच्या मागच्या कथा काय आहेत. बरं, आपण जे जे काही गुढीला उभारतो त्या मागचे महत्त्व काय आहे, आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊन येणार आहोत. चुकलं का? तर गुढीपाडवा याला संस्कृतमध्ये संवत्सरा पाडो या नावाने संबोधले जाते. तसेच गुढी या शब्दाचा अर्थ हिंदू ब्रह्मदेवाचा ध्वज किंवा प्रतीक आणि पाडवा म्हणजे चंद्राचा टप्पाचा पहिला दिवस असं म्हटलं जातं. भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवशी गुढी का उभारली जाते, गुढी चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात, गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवाची पूजा का करतात, सर्व काही दडलंय या कथेमध्ये. तेव्हा या पौराणिक कथा सर्वांना माहीत असायलाच हव्यात. तर पहिली कथा म्हणजे शालिवाहन शकास सुरुवात. यात शालिवाहन या राजाने शकाची सुरुवात केली, अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. शालिवाहन राजाने सैन्य मातीचे तयार केले व त्यावर पाणी शिंपडून त्या सैन्यांना प्राण भरला. मग त्या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूचा पराभव केला. या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदी नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे. एक कारण महाभारतामध्ये देखील सापडले. यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेल्या कळकाची काठी इंद्रदेवाला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणून गुढीपाडवा साजरा करताना अशी आख्यायिका सुद्धा आहे.
अजून एक कारण म्हणजे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी तेज सत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात. याच दिवशी मत्स्यरूपी विष्णूचा जन्म झाला. शंखासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरात वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. मग देवदेवता ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंकासुरास धडा शिकवण्याकरता सांगितले. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतका शंकासूर म्हणाला की भगवान आपल्या हातून माझं मरण यावे याकरताच मी वेद पाठविले. आपण माझा वध अवश्य करावा, परंतु माझी एक इच्छा आहे की माझ्या कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे. तसेच माझ्या कलेवरच्या स्पर्शाच्या जलाने आपणास स्थान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही, असा मला वर द्यावा. भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटले आणि शंकासुराचा वध केला. त्या दिवसापासून भगवान विष्णूंच्या हातामध्ये सुद्धा शंखाचं धारण केलं जातं. त्याचप्रमाणे गुढी विजयध्वजाचे पण प्रतीक आहे असेही म्हटले जाते. जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्याला परतले होते तेव्हा प्रजेने त्यांचं स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू रामांचा 14 वर्षाचा वनवास संपला होता. तसेच असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्यांच्या छळातून प्रजेला मुक्त केले होते. तो हा विजयोत्सवाचा दिवस. आसुरी शक्तीचा भगवान रामांनी देवी शक्तीने नाश केला आणि याचे गुढी हे सूचक आहे. पाहिलं तुम्ही सर्वांनी गुढी उभारण्याच्या मागे किती पौराणिक कथा दडलाय. इतकी सुंदर माहिती कळल्यानंतर आपण सर्वजण नक्कीच मनापासून व कसा सण साजरा करायचा, नेमकं सणाच्या वेळी पूजा सुद्धा कशी करावी हे आता तुम्हाला सर्वांना कळलं असेल, हो की नाही? आपण आतापर्यंत गुढीपाडवा का आणि कसा साजरा करायचा ते पाहिलं. पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या पूर्वजांनी प्रत्येक सणांचा किती वैज्ञानिक दृष्टिकोन दिला आहे. आपण गुढीवर तांब्याचा लोटा उभारतो, त्याचबरोबर रेशमी साडी, साखरेची गाठी, कडुलिंबाची पाने हे देखील गुढीला लावतो. पण ते आपण का लावतो त्यामागचे कारण तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय? तुम्हाला माहीत नसेल तरी हरकत नाही. आपण आज प्रत्येकामागची कारणे जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण गुढीवर तांबा किंवा लोटा हा का लावतो? कारण आपण पाहिलेल्या कथेप्रमाणे आजच्या दिवशी ब्रह्माजींनी विष्णूची उत्पत्ती केली होती. या दिवशी तेजसत्व आणि प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि ते संपूर्ण ब्रह्मांडात भ्रमण करत असतात व त्या लहरी आपल्या घरात यावे यासाठी तांब्या जो कोणत्याही धातूचा असो तो रिसिव्हर म्हणून काम करत असतोच. म्हणजेच ते तेजसत्व व प्रजापती लहरी त्या धातूच्या तांब्यात गोळा करतात व जेव्हा आपण गुढी घरात घेतो तेव्हा त्यातील संग्रहित झालेले लहरी आपल्या घरात सुद्धा पसरतात. त्याचबरोबर जर त्यात पाणी भरून ते पाणी आपण प्यायलो तर त्याचा आपल्या शरीरावर देखील चांगला प्रभाव पडतो. दुसरं म्हणजे रेशीम वस्त्र जे आपण गुढीवरती उभारतो. त्यात ब्रह्मांडामधील लहरी शोषून घेण्याची ताकद असते आणि त्यामुळे देखील घरात अगदी सकारात्मकता राहते. आजच्या दिवशी कडुलिंबाचे पानं फक्त गुढीला न लावता ते सेवन करण्याचं देखील सांगितलं जातं. कारण चैत्र नवरात्री 2 ऋतू म्हणजेच हिवाळा आणि उन्हाळा यांच्या संगमात येतो. यावेळी शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होत असते, ज्यामुळे विषाणूंच्या संबंधित आजार होण्याचा धोका खूप असतो. कडुलिंब हे अनेक आजारांवर रामबाण औषध आहे. कडुलिंबामध्ये बरेच खनिज घटक असतात आणि सणाच्या निमित्ताने आपण कडुलिंबाचे सेवन करतो, ज्यामुळे ऋतूंच्या संगमामुळे होणाऱ्या आजारांना आळा घालता येतो. त्याचबरोबर आपण साखर गाठी का लावतो? कारण कडुलिंबाचा कडवटपणामुळे बरेच लोक सेवन करणे टाळतात, पण त्यांचा कडवटपणा साखर गाठीसोबत खाल्ल्याने कमी होतो.
त्यामुळे सर्वजण कडुलिंब अगदी सहजरित्या खाऊ शकतात. साखर गाठीचं दुसरं कारण म्हणजे उन्हाळ्यात घरी आल्यानंतर लगेचच पाणी पित नाही. त्यावेळी उन्हाळा लागू नये म्हणून साखर गाठी खाण्यास सांगितले जाते. त्याचप्रमाणे गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये शरीरातून पाण्याचे प्रमाण खूप कमी होते. सोबतच खनिज द्रव्य देखील कमी होतात. यासाठी साखर गाठ खूप महत्त्वाचे कार्य करतो, ज्याच्या सेवनाने तात्काळ एनर्जी तर मिळतेच, पण सोबतच शरीराची उष्णता देखील कमी होते. आता आपण बघूया बांबूच्या काठीचा काय उपयोग आहे ते. तर बांबूची काठी आपल्याला काय सांगते, तर बांबूची काठी आपण उंच उंच झेप घेऊन प्रगतीच्या वाटचालीकडे जाण्यासाठी आपल्याला उत्स्फूर्त करत असते. आणि जितकी उंच गुढी असेल तितकंच उंच प्रजापती लहरी लवकर गोळा करून आपल्या घरामध्ये त्यांचा संसार होण्याचा देखील संभवता असते. तर पाहिलात माझ्या मित्रमैत्रिणींनो, कितीतरी शिकवण आपले सण आपल्याला देत असतात. जेव्हा ती संपूर्ण माहिती आपल्याला माहिती असेल तरच आपण आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला त्याचं महत्त्व पटवून देऊ शकतो. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून असेच प्रत्येक सणांची माहिती व महत्त्व घेऊन मी तुमच्या पुढे सादरीकरण करेन. तोपर्यंत माझा एक मेसेज तुमच्यासाठी. आज पाडवा पाडवा लावा काठीवर गडू, आसी उभारा गुढीला, लागे अभयावर चढू. तुम्हाला नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.